तो अभी मैं हूँ हेमंत धर्वे के साथ। तर आज आपण इकडे देवळामध्ये आलोय। मला गुरुंनी सांगितलं की माझ्या परिवाराला काहीतरी प्रश्न विचारायचे बाबा, तुम्हाला त्यांच्याशी बोला, कोणाच्या मनात काही प्रश्न आहेत का, काही विचारायचं आहे का, विचार। गुरु मंत्र पाहिजे, पण कुठल्या ह्याच्यातला गुरु पाहिजे ते महत्वाचं आहे ना। आपल्याकडे दत्त महाराजांनी 24 जणांना गुरु केलं, पृथ्वी आकाश सगळ्या ह्यांना त्यांनी गुरु केलं होतं, म्हणजे प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी स्वीकारलं तरी। पण तुम्हाला कुठल्या ह्याच्यातला गुरु करायचं ते तेवढंच महत्वाचं आहे ना। आणि मग त्या योग्यतेचा गुरु पाहिजे। गुरु कोण आहे? तो तारणारा आहे। समजा तुझ्या डोक्यावर मी मिठाची गोणी दिली, मीठ भरलंय, जाडं मीठ भरलं, आणि तुझ्या बाजूच्या डोक्यावर कापूस दिलाय, कोणाचं जड असेल? मिठाचं जड असेल। आपल्याकडे काय म्हणतात, ऋणू झुणू रे भ्रमराजा, सांडीशी अवघे हे गुण। बरोबर गाणं ऐकलं ना तुम्ही, तुकाराम महाराजांचं। सांडीशी का, सांडीशी शब्दाचा अर्थ काय घेणार तू परत बाबा? पडलं का नाही म्हणू शकत, सोडलं का नाही म्हणू शकत। समजा तू एखाद्या कुत्र्याचा पट्टा घेऊन चाललीय, तर तू त्याला काय करशील? 10 मिनिटं सोडशील। सोडलं म्हणजे त्याला मोकळं केलंस का तू? नाही, पुन्हा त्याला धरणार आहेस ना। तसं आयुष्यामध्ये काही गोष्टीपासून पळत, म्हणून महाराज म्हणताय ऋणू झुणू रे भ्रमराजा, सांडीशी अवगुण, म्हणजे एकदा माझ्या शरीरात ते अवगुण गेले की ते पुन्हा येणार नाही। म्हणून गुरु कोण असावा? ज्याला न सांगता कळलं तो गुरु आहे। माझे इथे मोठे गुरु बंधू बसत, माझे गुरु वारले त्याच्यानंतर ह्या गुरु गादीपती झाला, त्यामुळे आता हे डायरेक्टली आमचे मोठे गुरु बंधू, जसं राम आणि लक्ष्मण आणि बाकीचे कसे होते, भाऊ वनवासात गेला तर स्वतः गादीवर नाही बसला, कोणाला बसवलं? रामाच्या पादुका ठेवून त्यांनी पूजा केली। तसं आमच्या या समाजामध्ये पण आमचे मोठे गुरु बंधू आहेत, ती माझी छोटी गुरुभाऊ आहे, आमचा परिवार आहे, कळलं? पण हे सगळ्यांमध्ये आहे। म्हणजे तुझा जो प्रश्न आहे की दीक्षा घ्यायची, पण तेवढा ताकदीचा पण समोरचा पाहिजे ना बाबा सोन्या। छोटीचं नाव आमच्या द्वारका आहे, ती अर्धनारी नटेश्वर आहे। मैं म्हटलं देखो द्वारका ये मिलने के लिए। परवा मी इकडे गेली होती विष्णुराजच्या मंदिरामध्ये। तिकडे भारतामधलं एकच देऊळ आहे ज्याच्या विष्णूचं मोहिनी रूप आहे, म्हणजे समुद्र मंथन झालं होतं आणि त्याच्या डाव्या पायाखाली राहूला दाबलेलं आहे। असं कुठलंच मंदिर तुम्हाला विष्णूचं मंदिर बघायला नाही मिळणार। तर विष्णुराजचं मंदिर नगर जिल्ह्यामध्ये, मला गुरुंनी सांगितलं की तू बाळा तिकडे जाऊन ये, राहूची 7:30 असेल तर तिकडे गेला पाहिजे। हे आय ओपनिंग करायचं काम गुरु करतात। आणि सगळ्यात सोपं आहे बाबा, पाणी गॅसवर ठेवलं काय होतं? गुरु परीक्षा घेणार। तर एकदा आमच्या समाजाच्या मुलांना रात्रीचं छोटंसं बाळ मिळालं आणि तिचं पोट उंदीर मामांनी खाल्लं होतं। छोटंसं म्हणजे बाळ होती, मुलगी होती, ती एकदम काळी कुळकुळीत होती कोळशासारखी, तिचं पोट कोणीतरी कचऱ्यात फेकून दिलं होतं, पण सुदैवानं ती जिवंत होती। आणि मग त्या मुलीला घेऊन आम्ही आलो, तर भूक लागली तर काय करणार म्हणून त्यांनी पार्ले बिस्किट पाण्यामधून तिला भरवलं लहान मुलाला, आणि त्या मुलीला उंदीर मामांनी चावलेलं काही नाही झालं, पण पार्ले बिस्किट झाल्यामुळे त्याला गॅस्ट्रो झाला। विचार करा, डॉक्टर आम्हाला ओरडायला लागलं, तर आम्ही सांगितलं बाबा डॉक्टर असं याच्यामध्ये केस मिळालेली आहे, असं आहे। ते म्हणाले नाही, मुलगी संध्याकाळ जास्तीत जास्त सकाळपर्यंत राहील। तुम्ही विचार करा, जर डॉक्टर आपल्याला सांगतो की असं बाळ सकाळपर्यंत राहील तर तुम्हाला काय होईल? आणि मी साईबाबांची भक्त आहे, आणि पूर्वी काय अजूनही मी पान खाते, कधी कधी 120 बनारसी भोला कच्चा सुपारी टाकून पान बी खाऊन असते मी। तर मी बाबांना काय म्हणाली, बाबा पाठीमागे उभे आहेत माझ्या, ते म्हणाले जर माझे बाळ वारलं तर मी शिर्डीमध्ये येईल, पण देवळात येणार नाही, देवळाच्या बाहेर पान खायला आणि तुझ्या गेटवर थुकून निघून जाईल। काय अर्थ आहे बघा? बालिश बुद्धी, बालिश विचार, गुरुभक्ती आहे। मी रागातच होते साईबाबांच्या, आणि दवाखान्यामध्ये साईबाबांची मूर्ती, म्हणून मी साईबाबांना बोलले तेरे मंदिर तक आऊंगी, बाहर आऊंगी, पान खा के गेट पे थुकूंगी, पर अंदर नहीं आऊंगी। अर्धा तास झाला, 2 तास झाले, चल बिचल। तर मी म्हटलं की ड्रायव्हरला म्हटलं गाडी काढा, तेव्हा ओलाची 2,500, तो म्हणला टोल आप भरोगे काय? म्हटलं हा टोल भरती, चल तो तर शिर्डीला चल। म्हटलं तिचा बाळ मेलं तर माझ्यात ताकद नाहीये काय करायची। पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन सगळं झालं, तर पण मी शिर्डीला निघून गेली। मी म्हटलं आत्ता फोन येईल चेल्याचा, नंतर येईल की बाळ वारलंय, बाळ अशी रूम आहे, बाबांचं मंदिर आहे असं रूम आहे। तर मला अलगद कोणीतरी नेलं, आतमध्ये नेलं, आरती होईपर्यंत मी बाबा असे बघतात, पण मी बाबांकडे बघते, बाबा माझ्याकडे बघतात, मी विसरून गेली मी का आली शिर्डीला। आणि सगळं झालं, लोक पाया पडून जायला लागली की तो आपल्याशी बोलतोय। फक्त भाव मनातला जागा पाहिजे की तुम्ही देवाशी कसे कनेक्ट करणार आहात, नाही तर काही फायदा नाही।
म्हणजे आता मी रिसेंटली काल एक पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये सांगत होते की आपण देवळात जातो तर आपलं नशीब बदललं पाहिजे, देवाकडे आपण बघतो. रामाचं आणि रावणाचं पण युद्ध होतं. रोज तो रावण रामाला बघायचा, पण देवाला बघून त्याचे विचार बदलले का? देवळात जाऊन नुसतं तुम्ही पाया पडून तर तुमचे विचार बदलणार आहेत का? नाही बदलणार आहेत. त्यामुळे मनातला भाव हा शुद्ध असला पाहिजे. जसं आपण आईच्या कुशीत गेल्यानंतर आपल्याला माहिती असतं की इकडे कोर्टात सगळं माफ आहे. तुम्ही करून बघा, काही लागत नाही. देव फक्त आणि फक्त आपल्या भक्तीचा भुकेला आहे. आणि शिर्डी साईबाबा सगळ्यात म्हणजे भोळा शंकराचा अवतार आहे. पटकन हाकेला जाऊन येणार आहे. ॲक्च्युली खूप वर्ष तुम्हाला फॉलो करतो मी, तुम्हाला सगळे व्हिडिओ वगैरे पाहिले तुमच्याने. तुमचा बायोफोटो मी आता मागे पाहिला आला होता. मला एकच प्रश्न मला की तुमचं पहिल्यांदा सुचलं काय की तुम्ही जे लहान मुलासाठी जे तुम्ही काम करता तर ते तुम्हाला नेमकं किती तुम्हाला प्रेरणा भेटते? कारण आमच्याकडे सगळी सुखं आहेत, सगळी भौतिक सुखं आहेत, आम्ही खूप नॉर्मल आयुष्य जगतोय. तरीही आमचे स्वतःचे 2 मुलं आम्हाला सांभाळायला कधी कधी आम्हाला त्रास होतो किंवा आम्ही त्यांच्यावरती राग काढतो. तर तुमच्याकडे नेमकं ती प्रेरणा कुठून येते कोणासाठी तुम्ही काम करता? खूप सरळ साधं आहे. पाण्यात पडलं की पोहता येतं. मी ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आले तर माझे वडील पोलीसमध्ये होते. माझी आई लग्नाच्या आधी शिक्षिका होती आणि मग लग्न झाल्यानंतर फिरती नोकरी असल्यामुळे आईने नोकरी सोडली. पण शिक्षक हा शिक्षकच असतो. तर आमच्या आईने गावावरून 4 मुलांना दत्तक घेतलं होतं आणि आमच्या घरी ती 4 मुलं राहायची. पोलीसवाला असल्यामुळे आर्थिक पैसा चांगली स्थिती होती. पण मला अजूनही आठवतं आमच्याकडे तो एवढा मोठा ॲल्युमिनियमचा कुकर, वरण भात, वरती बटाटे वगैरे. आणि माझी आई सकाळी 4 वाजता उठून चपात्या करायची. ते मी बघितलेलं. पण आमच्या घरी जर कोणी पार्लेचा बिस्किटचा पुडा जरी आणला ना तरी प्रत्येकाला 2-2 आई द्यायची. असं नाही मागितलं तर 4था देईल, पण ती हॅबिट होती. ते मी माझ्या आईकडून शिकली. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण समाजाचे बांधील आहोत. आपण जाणार आहोत एक दिवस. रिमार्केबल वर्क नाही केलं काही फायदा नाही. तुम्ही रोज जर एखाद्या कावळ्याला जरी बिस्किट टाकायला सुरुवात करा, 4 दिवस येईल आणि 6व्या-7व्या दिवशी जर तो नाही आला तुम्हाला चुकल्यासारखं वाटेल. त्यामुळे ही माझी गरज आहे. मला आई वडील नाही आहेत, मी अनाथ आहे. जय श्री महाकाल. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी पायल नंदगिरी, जुन्या आखाड्यातली महामंडलेश्वर. मुलं अनेक भेटतील आणि मुलं संवादाला अनेक राहतील, पण माझ्या गुरुभाव कमी आहेत माझ्या प्रेमाचे आणि याचे आपुलकीचे. म्हणूनच मी तुमचा शब्द मी धरते. तुम्हाला प्रेरणा कुठून येते? प्रेरणा पण तुमच्याकडूनच आलेली आहे आणि क्रोध पण तुमच्याकडूनच झालेला आहे. ज्या वेळेस आम्हाला जन्माला घातला आईने, 5 पोरं असतात, कारण की हे माझ्या घरात घडलेलं आहे. ज्या वेळेस 5 पोरं असल्याच्या नंतर 4 पोरं आहेत ना, कोण चांगलं आहे, कोण बेवडा आहे, कोण कसं आहे, पण तरीही ते पोरं त्या आईला प्रिय होते आणि अशी होते. पण माझ्या आईला किंवा समाजाला प्रिय नव्हते. तरीही घरच्यांनी मला वेगवेगळ्या प्रकारे, आता मी बोलू नाही शकत, वेगवेगळ्या प्रकारे हिणून हे करून, समाजाने हिणून हे करून मला कोणी कोणी छक्का, कोणी कोणी गुड मामू करून हे करून त्यांनी वाळीच टाकायचा प्रयत्न केला. म्हणजे पहिलं तर घरातल्यांनीच वाळीच टाकलं होतं मला. मग ही प्रेरणा मला त्याच्यातूनच आली की ज्या वेळेस आपलं मन आहे, मन हळवं आहे आणि मन प्रेमळ आहे. कारण की बघितलं नाही कोणी की मी किन्नर आहे म्हणून माझं मन हळवं आहे म्हणून. तर म्हणूनच की ज्या वेळेस हे मला समाजामधून घरातल्यांनी बाहेर काढल्याच्या नंतर आज मी हीच प्रेरणा घेतली की ना, जे मुलं आता तुम्ही काही क्षणापूर्वी काय बोलले, 1 मुलगा असतो, 2 मुलं असतात, आम्हाला सांभाळायची ताकद नसती आणि कोणाला आई सांभाळायची ताकद नसती. मुलं काय आई पण सांभाळत नाही. मग त्या आयनला की आम्हाला ज्या घरचे नेऊन सोडतात, मग त्याच आयनला मी काय केलं की तिथून उचलून एक छोटंसं घर तयार केलं, माझं वृद्धाश्रम, माईची सावली म्हणून. आणि त्या माईच्या सावलीत मी 15 कोटांचं माझं वृद्धाश्रम आहे आणि त्या माईंना मी सांभाळते. आज बघत नाही, पण आज अशी
स्थिती आहे की आई माझ्याकडे. आज पण मी आईला सांभाळते आणि आज अशी स्थिती आईची की मी मुलांकडे तिला म्हणते तू जा, तुझ्या सुना आहेत, तुझे मुलं आहेत, तुझ्या लेकी आहेत, तू जा. आई काय म्हणते माहितीये का, तुला सांभाळायचं असेल तर तू सांभाळू शकतोस, नाही तर मला वाटेवर ठेव. तर मी काय बोलते माहितीये, तू ज्या वाटेवर तुला मी ठेवायसाठी नाही आणलेलं, तू इथे राहू शकतोस, पण तरी तुला मी मार्ग दाखवते की तू जा. तुझी मुलं आहेत, ती म्हणती मला नाही जायचं त्यांच्याकडे, मी इथंच मरल आणि इथंच जगल. अशी ही आई आहे माझी, कारण की त्यावेळेस त्या आईने मला तारलेलं, आज मी हे केलं. म्हणून आम्हाला ही प्रेरणा आहे की तुमच्याकडूनच प्रेरणा आहे आणि तुमच्याकडूनच दिवस आहे. जय श्री महाकाल. मुख्य पुजारी आहे, पिंकी मम्मी म्हणून यांचं नाव आहे. तर तुमच्या एरियामध्ये कधी कोणाला काही असेल तर तिकडेच राहा. मंडळी नमस्कार. 2010 ते 2014 ही 4 वर्ष, म्हणजे मला वाटतं 1200च्याही वर, 1200चा करिअर पार्ट खूपच ग्रेट आहे. पण त्या 4 वर्षांचं इम्प्रेशन एवढं जबरदस्त आहे की एखाद्या कलाकाराची सुरुवात ज्यांनी डेब्यूच्या सिरियलमुळे लोकांच्या मनात एक छबी जमते, तीच त्याची तरी ओळख असते. लोही नमस्कार. अशी काही पूजा असेल किंवा कुठल्या मठात काही घडत असेल त्यामध्ये मला तिथे भेट द्यायला खूप आवडतं. आणि मला असं वाटतं की एकमेव जागा आहे जिथे आपण खूप वल्नरेबल आणि खूप खरे असतो. कारण अर्थात बाकी ठिकाणी पण असतो, पण इथे असं असतं की जसे आपण आपल्या आईबाबांसमोर असतो ना, की सगळं बाबा हे जे काही आहे ते तुमचं आहे. त्यामुळे मला कायमच अशा ठिकाणी भेट द्यायला खूपच आवडतं. आणि त्यात अशा वेळेला आपल्या लोकांशी संवाद साधता येतो किंवा तुम्हाला भेटता येते, याचा मला खूप आनंद आहे. स्वप्नांच्या पलीकडले सिरियल नंतर सिनेमांचा प्रवास सुरू झाला आणि आपलं भेटणं कमी झालं. त्यामुळे आजही बरेच लोक मला म्हणतात की तुम्ही सिरियल का नाही करत किंवा आम्हाला तुम्हाला बघायचं पुन्हा एकदा. तर मला असं वाटतं की जेव्हा आपला एक प्रवास बदलतो तेव्हा प्रेक्षकांचं जेवढं प्रेम आहे तर त्यांनीही थोडासा त्रास घेऊन थिएटरला जाऊन आमचे सिनेमे बघावेत असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. कारण आता सिनेमे करत असल्यामुळे सिरियल्स करायला खरंच वेळ मिळत नाही. तर बऱ्याचदा खूप लोक म्हणतात तुम्ही का नाही सिरियल करत. तर असं होतं प्लीज तुम्ही सिनेमे बघा येऊन, कारण आम्ही काम करत असतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्म करता तू करता वर्ता
जसं हेमंतजींनी विचारलं की याच्यामागं प्रेरणा काय, की साईधाम चालू करण्यामागचा उद्देश काय, तर मुळात ताई स्वतः 20-25 वर्षांपासून साईबाबांची सेवा करतायत आणि ताईंना नेहमी वाटायचं की माझं एखादं साईधाम असावं किंवा साई मंदिर असावं. आणि जसं पाहुणे येण्यापूर्वी ताईंनी किस्सा सांगितला उपस्थित लोकांना की अचानक असा काही घटना घडतात की तो योग येतो. आम्ही हावरे प्रॉपर्टीजमध्ये आलो. ताई जो माझ्या समोरची भिंत आहे आत्ताची, तिथं ताई आणि मी उभं होतो. ताईंनी शेवटच्या भिंतीकडे बघितलं. ताई म्हटलं तिथं साईबाबा बसतील आणि ती गोष्ट सत्यात अवतरली. तुम्ही सगळे इथं विटनेस आहात या गोष्टीचा. माझे स्टुडंट आहेत राशी विद्या परिवारातले की ज्यांना नेहमीच क्लासेसमधून आपणही या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे पूर्वी की आपलं एक मोठं साईधाम होणार आहे आणि तुम्ही आत्ता इथं आलाय त्याच्यामुळे फार आनंद होतोय. आता पुढची सूत्रसंचलनाची जबाबदारी हेमंतजींना देतो आणि सर्व उपस्थित पाहुण्यांचे पुन्हा एकदा आभार. सर्व साई भक्तांचे आभार. धन्यवाद. अतिथी श्री हावरे साहेब, त्यांचे चिरंजीव आणि सुशीलदादा मोझर हे खास दुबईवरून साताऱ्यात आणि साताऱ्यातून आपल्यापर्यंत पोहोचले. तर या सगळ्यांचं स्वागत करते. आपली लाडकी गौरी, तिचंही स्वागत आहे. अजून काही मान्यवर आहेत. या साई दरबाराचं उद्घाटन हे माझे काही विद्यार्थी, माझे काही शिष्य यांच्या उपस्थितीत व्हावं ही माझी इच्छा होती. कुठलीही गोष्ट आपण ठरवून होत नाही याचं हे उदाहरण आहे. म्हणजे माझं एक अगदी छोटंसं ऑफिस होतं ज्याच्यात मी मागची 10 ते 15 वर्ष रेंटचं होतं ते, आणि तिथे मी सांडपाड्यामध्ये सेक्टर 7ला ते ऑफिस चालवलं. त्याच्यात साईबाबाचे फोटोज लावले होते आणि तिथे रोज आरती व्हायची. दर गुरुवारी तिथे मी स्वतः बाबांसाठी शिरा बनवायचे आणि त्याचा महाप्रसाद व्हायचा. अशी बरीच वर्ष काढली. 15 ते 20 वर्षांचा कालावधी होता जो साई भक्तीत गेला. आणि विशेष असं हे ठरवून घडलेलं नव्हतं, पण जेव्हा हे पाहायला आलो आम्ही त्याच्यात एक पहिला गाळा घेण्या इतकेच पैसे आमच्याकडे होते. आणि मी तिथून पाहिलं तर हा टेरेस ओपन दिसला. मी जसं आता विकासने सांगितलं तसं मी त्या भिंतीला, शेवटच्या शॉपच्या भिंतीला उभी होते आणि मी ही भिंत पाहत होते. आणि मी विकासला म्हटलं मला तिथे बाबा दिसत आहेत. विकास म्हटलं बाबा दिसत आहेत पण आपल्याकडे पैसे नाही आहेत एवढं सगळं घ्यायला. आणि खरोखर इथे एक उंबराचं झाड आहे मागे. त्या झाडाला पाहिलं मला असं वाटलं की आपल्या हद्दीतून ते उंबराचं झाड येणारच नाही, ते दिसणारच नाही. मग मला असं वाटलं किमान त्या उंबरापर्यंत तरी पोहोचावं. म्हणून पुढच्या 2-3 गाळ्यांचा जुगाड केला आणि पुढचे 2-3 गाळे झाले. मध्ये एक भिंत होती, म्हणजे जाळी होती. त्या जाळीपाशी उभं राहिलो, पुन्हा ही भिंत आणि बाबा खुणवायला लागले की हो सकता है. आणि मग त्याच्यानंतर मी या झाडाला नवस बोलले, खालच्या उंबराच्या झाडाला खाली जाऊन, आणि त्याला बोलले की तू माझ्या हद्दीतून दिसला पाहिजेस. आणि त्याच्यानंतर काही आमचे सहकारी आहेत, साई भक्तच आहेत सगळे, त्यांच्या मदतीने हे 7ही गाळे घेता आले. हावरे साहेबांनी पण मला पेमेंटसाठी, म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यासाठी त्यांनी खूप मदत केली आणि त्याच्यामुळे हे छोटंसं का होईना दत्त साईधाम उभं राहिलं. हावरे साहेब, मी आयुष्यात कधीच 45 क्रॉस केली, पण मला असं कधी नाही वाटलं की घर घ्यावं. पण मला असं वाटलं की बाबांचं मंदिर व्हावं. आणि म्हणून मी नेहमी म्हणायचे, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, जब खिडकी खोलू तो तेरा दर्शन हो जाए. आणि ही इच्छा पूर्ण झाली. आता आयुष्यात घर घेण्याची इच्छा नाही. कारण खरोखर म्हणजे हे जे इथे जेव्हा आम्ही येतो तेव्हा माझी टीम घरी जावा म्हणून सांगावं लागतं. जे पण 40-50 लोक आमच्या टीममधले आहेत ते इथं या वातावरणात इतके रमून जातात आणि ते म्हणतात तिथं आलं की असं वाटतं इथंच राहावं. आणि मग म्हणून थोडंसं राहण्याच्या हिशोबाने किंवा कधी कुणी राहिलं तर म्हणून मग किचनची व्यवस्था केली. इथला हा रूम जरा मोठा बनवून घेतला, जिथं कोणी लेडीज आल्या माझ्याकडे तर त्यांना थोडंसं थांबता येईल. हे सगळं बाबांनी घडवलं. ज्या दिवशी माझं जुनं ऑफिस 15 वर्षाचं रेंटचं, ज्या दिवशी त्याच्यावरती महानगरपालिकेचा हातोडा पडला त्याच दिवशी या वास्तूचं रजिस्ट्रेशन झालं. म्हणजे हे घडवून आणलेलं आहे बाबांनी. बाबा म्हटले मी येणार, म्हणजे फक्त मी फोटोची फ्रेम पुजत होती इतकी वर्ष, पण बाबांच्या कृपेने बाबाच आले. बाबा ठरवून आले, आपण आणत नाही. आम्ही जेव्हा या मूर्ती पण घ्यायला गेलो
तेव्हा मिस्टर SK म्हटले मला की आपण मूर्ती ठरवत नसतो. आम्ही जेव्हा जयपूरला गेलो मूर्तीसाठी तेव्हा ते मला म्हटलं की मूर्ती आपल्याकडे येते, मूर्ती ठरवते की कुणाकडे जायचं. तेव्हा ती जी दत्तांची मूर्ती आहे ती आणि ही मूर्ती आहे ती, या दोन्ही खूप सुंदर मूर्त्या आपल्याला जयपूरवरून आपण मागवल्या आणि त्या आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने इथे स्थानापन्न झालेल्या आहेत. तर आता इथून पुढचा जो आमचा प्रवास आहे त्याच्यामध्ये काकड आरतीपासून सुरुवात होईल, जसं शिर्डीत होते तो सगळ्या ज्या रिच्युअल्स आहेत त्या आम्ही फॉलो करणार आहे. दुसरी गोष्ट, आमच्या कॅपॅसिटीनुसार आम्ही 500 लोकांचं जेवण रोज करणार आहे आणि त्याच्यानंतर कालांतराने इथेच अजून काही गाड्या आहेत जी आमची वाट लागली तिथे अन्नछत्र चालवण्याच्या दृष्टीने काही प्रयोजन आमची चालली आहेत की ही जागा, जेव्हा हावरे साहेब एकदा इथे आले होते तेव्हा ते पत्रा होता वरती आणि तेव्हा म्हटले हे तर चांगलं केलंय तुम्ही, पण ही जागा तुम्हाला कमी पडणार आहे. आणि ते आता आम्हाला जाणवलं की ती जागा खरोखर ही अजूनही कमी पडते. अन्नछत्रासाठी एका वेगळ्या प्लॅनिंगमध्ये आहोत आम्ही आणि बाबा ते करून घेणार आहेत हेही मी सांगते. तेव्हा आपण जेव्हा कधी पुढे भंडाऱ्याला इथे याल तेव्हा ही जागा अजूनही वाढलेली दिसेल. तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यावरती राहू द्यात आणि बाबांचे तुमच्यावरती सगळ्यांवरती आशीर्वाद आहेत. इथं आपण रेग्युलरली आपण अन्नछत्र चालवत आहोत, रेग्युलर आपण इथे भंडारा करणार आहोत. त्यामुळे भंडाऱ्याच्या वेळी सुद्धा तुम्हाला मी इन्व्हिटेशन देणार आहे, आवर्जून तुम्ही या. ओम साईराम. ताईचं माझं बराच साधारण 1 तास बरोबर ताई 1 तास ताईची माझी चर्चा झाली. तर ताईंना साईधामचं ताईंनी मला सांगितलं हे असं चालू करतोय किंवा बाकी काय गोष्टी सांगितल्या. तर मी फक्त साईधामच्या प्रोग्रॅमसाठी दुबईवरून आलो. मी माझं 27-28 देशामध्ये काम चालू आहे, बिझनेस आहे माझे बरेच बिझनेस आहेत, गोल्डचं आहे बाकी आहे. तर एका बिझनेस सांगण्याचं व्यासपीठ नाही आहे, हे देवाच्या चरणी आपण आलेलो आहे. तर मी हे राजकीय व्यासपीठ नसल्यामुळे थोडंसं मी ताईंना सांगितलं त्या दिवशी ज्यावेळेला आम्ही भेटलो की ताई जसं तुम्ही इथे काम करता, लोकांचं फेस रिडिंग किंवा बाकी जे काय पाहता तसं तुम्ही ताई दुबईला चालू करा. कारण दुबईमध्ये व्हॉट्सअपचे ग्रुप आपले खूप आहेत, जे म्हणजे दुबईमध्ये जे मराठी लोकांसाठी काय लागलं, कोविडपासून मी दुबईमध्ये आहे 5 वर्षापासून, ज्यावेळेला कोविड आला त्यापासून. तर दुबईमध्ये कोणाचा पेमेंट थकलं, कोणाचा विजा संपला, कोणाचं पेमेंट कोण देत नाही किंवा 11th आवरला जर त्याला इंडियाला यायचं आहे, भारतात आपल्या मायभूमीत यायचं आहे, तर आपले मराठी लोक खूप आहेत. ते सगळे शनिवार रविवारी मला भेटायला येतात आणि मला अत्यंत आनंद आता सांगताना आनंद होतो आहे की छत्रपती शिवाजी महाराज जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती दुबईमध्ये मी फार मोठ्या उत्साहामध्ये घेतो. आणि ताईंनी मी सांगितलं की ताई माझं ऑफिस आहे, बिझनेस बेमध्ये ऑफिस आहे, माझं एक ऑफिस बर्जुमानमध्ये आहे. तर माझ्या ऑफिसमध्ये 5-6 केबिन आहेत, त्यातलं एक केबिन ताई मी तुम्हाला देतो, तुम्ही या. जेव्हा तुम्ही दुबईला याल तेव्हा 24 तास माझं ऑफिसचं केबिन तुमच्यासाठी ओपन आहे. तिथे तुमची काय लोक बोलवा, तिथं लोकांना सल्ला द्या. आपल्या मराठी लोकांना जसं इथे ताईंची गरज आहे तसं दुबईमध्येही मराठी लोकांना ताईंची गरज आहे. तर ताईंना मला माझं ऑफिस तुमच्यासाठी ओपन आहे 24 तास. तर मला ताईंनी बोलवलं, त्या निमित्ताने मला आवरेसाहेब भेटले, गौरीताई भेटल्या मला या. तर सर्वांचं मी आभारी मानतो. थँक्यू सो मच. नमस्कार आणि सगळ्यांना ओम साईराम. सर्वप्रथम या ठिकाणी आल्यानंतर साईमूर्तीचं दर्शन मी घेतलं आणि ही मूर्ती अत्यंत विशेष मला वाटली. तुम्ही अनेक मूर्त्या पाहिल्या असतील पण स्मितहास्य चेहऱ्यावर असेल अशी ही मूर्ती मला दिसते आहे. आणि या ठिकाणी खरोखरच एक आनंद नांदेल असं एक हावभाव या मूर्तीवरती आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. विद्यालक्ष्मीजी आणि विकासजी, सुरुवातीला तर विद्यालक्ष्मीजीच आल्या होत्या आणि मी त्यांना खरोखरच सांगितलं होतं की ही जागा तुम्हाला कमी पडेल. मागची जागा विद्यालक्ष्मीताई अजूनही शिल्लक आहे, कदाचित ती तुमचीच वाट पाहते आहे. आणि तुम्ही जरी म्हटलं असेल की तुम्हाला घर घ्यायची इच्छा झाली नाही तरी बाबांना मी प्रार्थना करतो की तुम्हाला घर घ्यायची इच्छा हो
आणि ती हावरेंकडेच हो. वाशीत आता सेक्टर 19 मध्ये आमचा प्रोजेक्ट सुरू होणार आहे. तर पहिला ग्राहक तुम्ही जर झाल्या तर महिन्याभरात तो प्रोजेक्ट संपून जाईल. मित्र, शिर्डीला मी जवळपास 2011 मध्ये माझ्या मोठ्या मुलाचं लग्न झालं तेव्हा त्याला आणि त्याच्या बायकोला दर्शनासाठी म्हणून घेऊन गेलो होतो. आणि गर्दी खूप होती, उन्हाळ्याचे दिवस होते. लग्न झाल्यानंतर आम्ही तिथे गेलो होतो आणि दर्शन व्हावं साधारण रांगेत लागून आम्ही सगळेजण दर्शनाला गेलो. गर्दी खूप होती, लोटालोटी सुरू होती. आणि आम्ही जेव्हा समाधी स्थानाजवळ पोचलो तर तेव्हा गर्दी वाढली आणि आम्ही बाहेर फेकल्या गेलो. तर माझी पत्नी नलिनी तेव्हा माझ्यासोबत होती, मुलगा आणि सुनी होती. मी वैतागलो. मी पत्नीला सांगितलं की आता ही माझी शेवटची शिर्डीची ट्रिप आहे, त्याच्यानंतर मी शिर्डीला कधीही येणार नाही. आणि मी त्याच्यानंतर शिर्डीला गेलो नाही. एक दिवशी सडनली फडणवीस साहेबांच्या ऑफिसमधून निरोप आला की भेटायला या. आणि मी भेटायला गेल्यानंतर फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की असं असं आम्ही या शिर्डी साईबाबा संस्थान चे चेअरमन पद तुम्ही घ्यावं असा आम्ही विचार करतो. तर माझ्या मनात प्रश्न पडला आणि मी त्यांना माझी कथा सांगितली. म्हटलं सर, मला आनंद आहे तुम्ही असा विचार करताय, पण मी तर शिर्डीमध्ये बाबांना सांगून आलो आहे की मी आता येणार नाही. ते हसले आणि मला म्हणाले की बाबा बघा, कदाचित बाबांचं बोलावणं आलं असेल. मित्र, तेवढा एक धागा घेऊन मी शिर्डीमध्ये गेलो. मी न्यूक्लिअर सायंटिस्ट आहे. चमत्कारावर माझा काही विश्वास नाही. पूर्वीही नव्हता, आताही नाही, पुढेही राहणार नाही. पण मी जेव्हा शिर्डीत गेलो, चार्ज घेण्यासाठी म्हणून गेलो, फडणवीस साहेबांचा एक शुभेच्छा आशीर्वाद म्हणून घेऊन गेलो. आणि भेटीजवळ मी होतो तेव्हा एका पत्रकाराचा मला फोन आला. तर म्हणे साहेब असं आहे की तुम्ही काही शिर्डीत येऊ नका, इथे जाळपोळ चालू आहे, आंदोलन चालू आहे, दुकानं बंद आहेत आणि तुम्हाला काही चार्ज घेता येणार नाही, कोणी तुम्हाला घेऊ देणार नाही. विषय होता की शिर्डीच्या बाहेरचा माणूस का नेमला, शिर्डीतलाच नेमाला पाहिजे असा विषय. मी त्याला म्हटलं की बघा, मी आलेलो आहे, अर्ध्या रस्त्यात आहे आणि कोणतंही काम हाती घेतल्यानंतर मी अर्धवट सोडत नाही. मी माघारी काही जाणार नाही. मी शिर्डीला येणार आहे. बाबांची इच्छा असली तर मी चार्ज घेईन आणि बाबांची इच्छा नसली तर मी चार्ज घेणार नाही. मित्र, मी जेव्हा जवळजवळ जात गेलो आणि शिर्डीत गेलो तेव्हा पाहिलं तर सगळे दुकानं उघडी होती, शिर्डी सगळी शांत होती, आंदोलन सगळं संपलेलं होतं. आणि मी मंदिरात गेलो, बाबांचं दर्शन घेतलं आणि प्रेस ब्रीफिंगला मी तिथे गेलो. तर हे मला सगळं समजलं आणि मला पहिल्यांदा एक अनुभव असा बाबांच्या बद्दलचा आला की हा काय चमत्कार आहे की काय, हे असं झालं कसं. माझ्याकडे काही उत्तर नव्हतं किंवा मलाही काही समजत नव्हतं. मला पत्रकारांनी पहिला प्रश्न विचारला की म्हणे साहेब, तुमचा एवढा मोठा धंदा आहे, तुम्ही बिझी आहे, तुम्ही मंदिराला वेळ देणार कसं, तुम्ही काम करणार कसं, तुम्ही येणार कधी, तुम्ही जाणार कधी आणि काय कसं होईल. मी त्यांना एकच सांगितलं. मी म्हटलं बघा, आपण काही करत नाही, जे काय करतात ते बाबा करतात. आणि मी म्हटलं की जो माणूस 10 कामं करतो तो 11वंही काम करू शकतो, जो काहीच करत नाही तो काहीच करू शकत नाही. आणि मित्र, 4 वर्ष मी त्या संस्थांवर अध्यक्ष होतो
आणि जवळपास 250 वेळा मी शिर्डीला त्या 4 वर्षामध्ये गेलो असेल. शिर्डीचं विमानतळ 15 वर्षापासून उद्घाटनाची वाट पाहत होतं आणि मी माहिती घेतली आणि मला असं कळलं की थोडे पैसे कमी पडत आहेत, त्याचा विस्तार करणं बाकी आहे, रनवे अजून पूर्ण झालेला नाही आहे. मी ठराव घेतला आणि संस्थांचे 50 कोटी रुपये MADCला दिले आणि त्यांनी ते विमानतळ रेडी केलं. मी राष्ट्रपती महोदय तेव्हा रामनाथ कोविंद होते त्यांच्याकडे गेलो. फडणवीस साहेबांच्या सल्ल्याने ते सगळं चालू होतं आणि काळ असा होता की साईबाबांच्या समाधीची शताब्दी होती. म्हणजे माझं मी भाग्य समजतो की अशी शताब्दी आपल्या आयुष्यात एकदाच येणार आहे आणि त्या शताब्दीच्या कालावधीमध्ये मला बाबांची सेवा करण्याची संधी मिळाली. रामनाथ कोविंद साहेबांनी लगेच मान्यता दिली आणि या समाधी शताब्दी वर्षाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ते आले आणि शिर्डीच्या विमानतळावर पहिलं विमान त्यांचं लँडिंग झालं आणि त्याच दिवशी विमानतळाचं उद्घाटन झालं आणि तेव्हापासून विमानसेवा तिथे सुरू झाली. आज तिथे दिवसाला 28 फेऱ्या संबंध भारतभरातून होत आहेत. इट हॅज बिकम वन ऑफ द बिझिएस्ट एअरपोर्ट इन महाराष्ट्र, म्हणजे मुंबईच्या नंतर. मी अनेकदा जात राहिलो आणि अनेक लोकांचे मला फोन यायला लागले दर्शनासाठी. आता या दर्शनाचं आणि शिर्डीचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. सुशील दादा आहेत, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साईराम.